नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमधून आपण कर्जमाफीच्या संदर्भातली काही माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जर बघितलं तर खूप साऱ्या लोकांच्या कर्जमाफीत पहिल्या आणि दुसऱ्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. जवळपास 17 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांची लिस्ट ही लागलेली आहे. त्याची अधिकृतपणे लिस्ट ही कुठेही देण्यात आलेली नाही. फक्त बऱ्याच शेतकरी बांधवांना आपल्याला केवायसी करा या संदर्भात मेसेज आलेले, तर काही शेतकरी बांधवांना म्हणजे ज्यांना मेसेज आलेले नाही तर ते आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपल्या जवळच्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जाऊन आपला आधार क्रमांक टाकून आपण कर्जमाफीस पात्र आहोत किंवा नाही हे टाकून चेक करू शकतात. त्यात बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचे पात्रता यादीत हे नाव आलेलं आहे. पात्रता यादीत नाव आल्यानंतर आता पुढची प्रोसेस आहे ई केवायसी करायची. तर आता ई केवायसी करण्यासंदर्भात आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्या वेळेस आपण आपला आधार नंबर त्या ठिकाणी टाईप केल्यानंतर ज्यावेळेस आपला डाटा त्या ठिकाणी ओपन होईल, त्यात सर्वप्रथम आपल्याला सुरुवातीला फार्मर आयडी हा आपला दिसणार आहे. त्यानंतर विशिष्ट क्रमांक हा आपला दिसणार आहे. त्यानंतर आपलं नाव त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आपण कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलेले हे त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतरचा पुढचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. त्यात आपला बँक अकाउंट नंबर हा दिसणार आहे. बँक अकाउंट नंबरची आपण त्या ठिकाणी खात्री करायची. त्यानंतर 2 नंबरचा कॉलम दिसेल आपल्याला लोन अकाउंट नंबर, तो आपण त्या ठिकाणी खात्री करायची. त्यानंतर त्याच्या पुढचा कॉलम आपल्याला दिसणार आहे. त्या ठिकाणी आपलं कर्ज किती आहे एकूण ती अमाऊंट त्या ठिकाणी दिसणार आहे. आपण जे घेतलेले कर्ज आहे त्याच्यावर लागलेलं जे व्याज आहे त्याची एकूण रक्कम बरोबर आहे का ही खात्री करायची. त्याच नंतर आपण ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करायची. आपल्याला त्या ठिकाणी घेतलेलं कर्ज किंवा जो आपला अकाउंट नंबर लोन अकाउंट नंबर मान्य आहे, त्याला मान्य असेल तर येस म्हणावं लागेल, मान्य नसेल तर नो म्हणावं लागेल. ज्या वेळेस आपण येस म्हणून प्रक्रिया पूर्ण करू त्यावेळेस आपलं आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. पण त्या अमाऊंट मध्ये किंवा आपल्या लोन अकाउंट नंबर मध्ये आपल्या अकाउंट नंबर मध्ये जर काही डिफरन्सेस किंवा काही फरक दिसत असेल त्यावेळेस आपण जर नो म्हणून लगेच केवायसी करण्याची प्रोसेस केली तर ती आपली एक तक्रार जनरेट होईल. आणि ती तक्रार जनरेट झाल्यानंतर आपल्या जवळच्या निबंधक कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला त्या काही समित्या गठीत केलेल्या आहेत त्यांच्या अंतर्गत आपली ती तक्रार निवारण होणार आहे. पण त्याची अधिकृत माहिती घेतल्यानंतरच तुम्ही तक्रार ही जनरेट करा. काही वेळेस काय होतंय, मागच्या वेळेस बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपली तक्रार तर त्या ठिकाणी जनरेट झालेली आहे, म्हणजे ती आम्हाला अमाऊंट मान्य नाही अशा विषयाची नो म्हटल्यानंतर ती तक्रार जनरेट झाली. आणि ती तक्रार कुठं जनरेट करायची किंवा तिथं वारंवार चक्रा मारून सुद्धा त्यांना ती लोन अमाऊंट ही त्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आलेली नाही. तेव्हा या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यानंतरच आपली ई केवायसी ची प्रक्रिया ही पूर्ण करावी असं या व्हिडिओमधून मी सांगण्याचा हा प्रयत्न करणार आहे. तेव्हा या गोष्टींची काळजी घेऊनच आपली ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करा. तुम्हाला जर कर्जमाफीच्या संदर्भात काही अजून माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंटच्या स्वरूपात प्रश्न विचारा. आपण प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा हा प्रयत्न करत असतो. अजून बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचं म्हणजे मेसेज येतो किंवा कॉल येत आहे, सर आम्ही आमचं आधार नंबर टाकून आपण कर्जमाफीस पात्र आहोत किंवा नाही हे चेक करण्याचा प्रयत्न करताय, पण त्या ठिकाणी नो रेकॉर्ड फाउंड असा मेसेज येतोय. आम्ही तर थकबाकीदार आहोत तरी सुद्धा आमचं नाव या यादीत आलेलं नाही. तर अशा शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. ही फक्त आता पहिली दुसरी यादीच आहे. अशा याद्या टप्प्याटप्प्याने ह्या येत राहणार आहे. तर आपल्याला वाट बघावी लागेल. त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस काय असेल हे सांगण्याचा प्रयत्न करू. तर तुमचं सुद्धा तुम्ही जर थकबाकीदार असाल आणि सरकारच्या क्रायटेरियात बसत असाल तर नक्कीच तुमचं सुद्धा नाव पुढच्या यादीत येऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.